तर हा लक्ष्मीपूजन होता ना त्या दिवशीच हा व्हिडिओ आहे, मी शूट करून ठेवला, जेवढं करता येते तेवढं शूट करून ठेवलं होतं आणि म्हणलं होतं की दुसऱ्या दिवशी टाकन, पण दुसऱ्या दिवशी सकाळी 8-8:30 वाजता माझ्या बहिणीची तब्येत खराब झाली आणि आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो आणि डॉक्टरांनी नंतर सांगितलं की तिला ॲडमिट करायला लागेल, त्याच्यासाठी हा व्हिडिओ माझ्याकडून अपलोड झालाच नाही. मी तर आता 2-4 दिवसांनी घरी आल्यानंतर हा व्हिडिओ मी अपलोड करते, तर नक्की बघा. तर कसे आहेत सगळेजण, मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना, माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. बघितलं का, खूप जास्त अशा फटाकड्यांचे आवाज यायला लागल्यात. तर दिवाळी तुम्ही सुद्धा मस्तपैकी अशी साजरी करत असाल, एकदम मस्तपैकी अशी दिवाळी साजरी करा, छान छान फराळाचं खा आणि दुसरं म्हणजे सगळ्यांचे घरच्यांची काळजी घेऊन व्यवस्थित फटाके उडवा. आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. ठीक आहे, तर चला, आज लक्ष्मीपूजन आहे, मला सुद्धा लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि एकदम मस्तपैकी अशी तुम्हाला एक रेसिपी सुद्धा दाखवणार आहे. ती कोणती आहे काय आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजणारच आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. ठीक आहे, तर चला थोडीफार तयारी करून घेते आधी. ओ काका इकडे आहे ना, डुकू डुकू थांब, नंतर आता जेवण करून. काय कोणाची? तुझी मम्मी. हॅलो, काय ग? का कोणाला लेकराला फटाके दिले नाही? तुझा लेक बसा ना. कसं दिसते सुंदर सुंदर बाळ माझं. आणखीन नाही ना परत भैया, ऐक ना, आणखीन एक घेऊन जा, त्या ह्या डुग्यासोबत पण उडू. हा बरं ऐक, आणि तुम्ही लागलं खाली वात काढायची आणि बघ लावायची, म्हणजे पडायला वेळ भेटतो. हा, जरा तोंड लांब ठेव. थोडाच वेळ ते लांब फेकलं तर लांब जाते, उलट किती लांब तोडवायचं नाही. आगोपणा करायचं नाही, पोळल. बाय, लवकर ये पण. तर संध्याकाळची वेळ आहे आणि फटाकड्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येत असं, खूप जास्त असा फटाकड्यांचा आवाज यायला लागलाय. आणि दुसरं म्हणजे की माणसांना तर मजा वाटते फटाकड्या उडवण्यासाठी, पक्ष्यांना खूप जास्त असा त्रास होत असेल आवाजाचा. आता संध्याकाळची वेळ आहे, त्यांचा झोपायचा टाईम आहे आणि आता सगळेजण लोक फटाकडे उडवायला लागले, तर खूप जोरजोराने आवाज यायला लागले. तिथे कपडे सगळे सुकाय टाकलेत मी रशीवर, तिथे समोर यायला लागले. बिचारे पक्ष्यांचा हाला येत आता, सगळे लोक पटापट उडून तरी संपावं, नाहीतर मग काय नाही, रात्री 12-1 वाजेपर्यंत उडवत राहिले की मग त्यांची काही झोप होणार नाही. बघितले ना किती सारे आवाज यायला लागले. तरी आमच्याकडे एवढं. तर आता इथे मी तीळ भाजायला सुरुवात केली. आता तीळ बघितल्यानंतर तुम्ही ओळखलंच असेल मी काय बनवणार आहे. तर ह्या तिळाच्या मी करंज्या बनवण्यासाठी त्याच्यामधलं सारण बनवते आणि तिळाच्या करंज्या मला खूप जास्त खायला आवडतात. दिवाळीचा सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे मला तिळाच्या करंज्या खूप जास्त आवडतात आणि दरवर्षी मी तिळाच्या करंज्या खूप आवडीनं बनवते. सगळे पदार्थ मीच बनवते आणि ती पण आवडीनं बनवते, पण तिळाच्या करंज्या म्हणले की खरंच मला खूपच भारी वाटते बनवायला पण आणि खायला सुद्धा. आणि बाकीच्यांना सगळ्यांना तिळाच्या करंज्या खातात पण एवढं आवडीनं कोणी नाही खात. पण जर तुम्ही अशा पद्धतीने जर तिळाच्या करंज्या बनवचाल ना तर इतक्या भारी लागतात आणि करायला सुद्धा एकदम सोप्या पद्धतीच्याच आहेत.
खूप जास्त तामजाम नाही. जरी तुम्ही पहिल्यांदा बनवलं ना तरीसुद्धा तिळाच्या करंज्या परफेक्ट बनवचाल. तर इथे मी 2 किलो तीळ घेतल्यात. व्यवस्थित त्याला एकदम तडतड होईपर्यंत भाजून घेतल्यात. बिलकुल करपवायचे नाही आहे तीळ, व्यवस्थित भाजून घ्यायच्यात. आणि भाजून घेतल्यानंतर इथे 1 किलो गूळ घेतलेला आहे. तर हे बघा, कढईमध्ये बसत नव्हते म्हणून अर्धे अर्धे तीळ करून मी व्यवस्थित भाजून घेतल्यात. आणि तुम्हाला हे काळे दिसत असतील एक एक, पण ते काळे नाहीत, तीळच काळे होते त्याच्यामध्ये थोडेसे, पण ते करपलेले नाही. ठीक आहे. तर तीळ भाजून घेतल्यानंतर त्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. तर मिक्सरमध्ये मी कसं फिरवणार आहे ते तुम्हाला सांगते. त्याच्या आधी इथं सचिनला मी गुळ कट करायला दिला होता. त्यांना म्हणलं ते छोटे छोटे तुकडे करा म्हणलं चाकूनी. तर त्यांनी असं त्याला कापायला चालू केलं आहे आणि एकदम मस्त असं गुळ कापून ठेवला आहे. तर आता तीळ थोडेसे थंड झाले. नंतर मी त्याच्यामध्ये आता टाकणार आहे विलायची. विलायची टाकल्यानंतर चव तुम्हाला तर माहिती आहे कसली भारी लागते आहे की नाही. तर मी कधी पण कोणत्या पण पदार्थामध्ये विलायची टाकताना साल्टासोबत टाकते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीळ असे टाकणार आहे. त्याच्यासोबत थोडासा गूळ टाकणार आहे आणि त्याला मिक्सरमध्ये असं फिरवून घेणार आहे. पण मिक्सरमध्ये फिरवताना लक्षात ठेवायचं आहे की खूप जास्त असे म्हणजे बारीक तीळ झाले नाही पाहिजेत. एका तिळाचे 2 तुकडे झाले एवढेच आपल्याला तीळ हे करून घ्यायच्यात, फिरून घ्यायच्यात मिक्सरमध्ये. आणि बंद चालू करून आपल्याला असं मिक्सर चालू करायचं आहे ना. ते आपलं चालू करत राहाचाल आणि खूप जास्त त्याचं खालचं बारीक एकदम असं पीठ होऊन जाईल, तर असं करायचं नाही. तर तीळ आपल्याला थोडेसे जाडसरच पाहिजे. फक्त एका तिळाचे 2 तुकडे झाले पाहिजेत. गूळ टाकलेला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आणि गूळ जर व्यवस्थित मिक्स झाला नाही, फक्त बारीक झाला ना तरीसुद्धा चालेल. हाताने नंतर तुम्ही मिक्स करू शकताय. पण बघू शकता सारण किती मस्त एकदम सुटसुटीत असं तयार होतं. मी कधी पण असंच सारण बनवते आणि करंज्यासुद्धा अति उत्तम होतात. तर तुम्हाला जवळून दाखवते की सारण कसं तयार झालेलं आहे. हे बघा, मिक्सरच्या भांड्याला जरासुद्धा चिटकलेलं नाही. एकदम सुटसुटीत गूळ आणि तीळ मिक्स झालेला आहे. मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते जेणेकरून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवचाल. आणि तिळाच्या करंज्या खरंच खूप भारी होतात. हे बघा, दिसते ना, खूप जास्त असं बारीक नाही. त्याच्यामध्ये अख्खे तीळसुद्धा तुम्हाला दिसतील, अर्धे अर्धे तीळसुद्धा दिसतील. आणि जरी पहिल्यांदा थोडंसं जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं जर बारीक झालं असं जर वाटत असेल ना, तर दुसऱ्या टायमाला तीळ वाटताना व्यवस्थित वाटा. तर आता हे सगळं मी सारण वाटून घेतलं. आणि नंतर असं झालेलं आहे की सचिनला डॉक्टरने सांगितलं की गोड बिलकुल खायचं नाही आहे. तर दिवाळीचं काही जरी मी गोड पदार्थ बनवले ना, त्यांनी एक घाससुद्धा अजून खाल्लेला. मी रव्याचे लाडू वगैरे बनवले, घरात मिठाई आणली, पेढे आणले, गुलाबजाम बनवले. तर त्यातलं त्यांनी काहीसुद्धा गोड खाल्लेलं नाही. शिवाय ते चहासुद्धा पित नाहीत, का तर डॉक्टरने त्यांना डायबिटीस सांगितलं आहे. आणि नॉर्मल असं तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही बिलकुल काही गोड खाऊ नका असं सांगितलेलं आहे. तर त्यांनी हे साखर मागवलेली आहे. एक कोणतं तरी फळ आहे, फळ नाही आहे, कोणतं तरी असं हे आहे, भाज्या आहे कोणती तरी, त्याचं मला सुद्धा नाव नाही माहीत. आता त्याची ही साखर बनवलेला आहे. एकदम म्हणजे डायबिटीजवाले लोकंसुद्धा ही साखर खाऊ शकतात. मीठ कसं असतं, तर मिठासारखी ही साखर आहे, पण एकदम मस्त तोंडात टाकली ना एकदम अशी थंडगार लागते. अशी एवढं मस्तपैकी ती साखर आहे. मी 2 चिमट खाऊन बघितली. तर डायबिटीजवाले लोक ही साखर आरामात खाऊ शकतात कोणत्याही पदार्थामध्ये टाकून. पण एक आहे ह्या साखरेचं की ही साखर 400 ग्राम आहे, पण खूप जास्त अशी महाग आहे ही साखर. तर एक पॅकेट मागवलं होतं आणि सचिन म्हटलं की राहू दे, मी मला कधीतरी साखर चहा वगैरे प्यायची इच्छा झाली तर मी एक चमचा टाकून त्याच्यामध्ये चहा वगैरे पिन. पण मी म्हटलं नको, मी तुमच्यासाठी थोडेसे तिळाच्या करंज्या बनवते साखर टाकून. तर मिक्सरमध्ये थोडेसे तीळ टाकले, म्हणजे थोडेसे तीळ मी वाचवून ठेवले होते. नंतर त्याच्यामध्ये 2 विलायच्या टाकल्या, ती साखर टाकली आणि थोडंसं मिक्सरला फिरून घेऊन ते सारण मी थोडंसं साईडला बनवून ठेवणार आहे. ठीक आहे. आता करंज्या जरी बनवल्या ना तर ते खाणारच नाही तिळाच्या करंज्या. त्यांना पण आवडतात, एवढ्या नाहीत आवडत पण ते खातात कधी कधी. पण जर गूळ टाकल्यावर नंतर ते काहीच खाणार नाहीत. तर म्हटलं जाऊ दे, बरं नाही वाटत असं, दिवाळी वगैरे आहे आणि सगळं आम्ही खायचं आणि त्यांनी काहीच नाही खायचं. त्यासाठी म्हटलं जाऊ दे, थोडंसं सारण बनवून ठेवते जेणेकरून ते खातील. जर तुमच्याकडे डायबिटीज कुणाला असेल, खायचं असतील, त्यांना गोड पदार्थ असे आवडत असतील, तर तुम्ही कधीतरी हे असे बनवू शकता जे आरामात ते खाऊ शकतील. तर एवढं की थोडीशी साखर थोडीशी महाग आहे. ती बहुतेक भाज्यांची आणि कोणतं ते एका फळाची साखर आहे. तर हे बघा, हे गुळाचं सारणसुद्धा पूर्णपणे तयार झालेलं आहे. गुळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे. विलायचीसुद्धा टाकलेली आहे त्याच्यामध्ये. तीळ वाटतानाच सगळी विलायचीसुद्धा व्यवस्थित मिक्स झाली आणि इतकं मस्त असा सुगंध सुटला आहे भाजलेल्या तिळाचा आणि विलायचीचा असा. तर हे सारण आता मी डब्यामध्ये भरून ठेवते आणि उद्याच्याला मी तिळाच्या करंज्या बनवते. आणि हे साखर टाकल्यासुद्धा सारण एकदम मस्त असं सुटसुटीत तयार झालेलं आहे. पण करंज्यामध्ये आपल्याला एवढं सुटसुटीत सारण नाही भरायचं आहे बरं का.
उद्याच्याला कसं भरायचं कसं नाही ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ हमेशा बघत जा आणि कसे वाटतील कसे नाही मला कमेंटमध्ये सुद्धा सांगत जा. तरी आता दोन्ही थंड झालेले आहेत ते डब्यामध्ये मी भरून ठेवते आणि नंतर मग करंज्या बनवूया आपण. आज मला वाटत नाही रात्रभर फटाकड्यांचा आवाज बंद होईल म्हणून. तर चला हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते. आता बाकीची कामं करून घेते. थोडेसे भांडे पडले ते घासून घेते, किचन साफ करते. नाही तर मग कॉक्रोच किंवा मुंग्या होत्यात लगेच. मग जर गोड काय किचनवरती सांडलं आणि नाही साफ केलं तर चला व्हिडिओ दे चला. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. बघ काय गेस करतात तुम्ही दोघी जण? रॉकेट हे बघ तिथे 500 रुपयाचं रॉकेट. ओ मकडू बाय बस. मग तुला माझी याद आली? हा ना, लय याद येत होती. कुणाची? किती दिवस झालं ग सोनू जाऊन तुला? 3 दिवस झाले नाही. तिला आतापर्यंत सोडणार नाही मी. चल आता मी त्यासाठीच बोलवलंय तिला वापस नाही पाठवणार म्हणून. चल तुला मला आईस्क्रीम खायचे. आईस्क्रीम नाही रे पिल्लू. जाऊ दे, आईस्क्रीम नसली तरी घे. मिनिटं थांबले नाही तर लगेच वापस झालं. आता एवढं पाऊस सोडवायचं. ऍक्च्युली मी उडवणार आहे. बाय दीदी. ऐक, मला वाटतं नाही जावं तो आता. मी तुला पुढे ऑफिस पाठवणार नाही. स्नेहा उद्या तरी ये वापस.